आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर झालेला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक सुदृढीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि त्यांना कृषी कार्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे आणि 8व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयांची थेट आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये विभागली गेली असून प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातात. जेव्हा पीएम किसान योजनेतील वार्षिक 6,000 रुपये यामध्ये जोडले जातात तेव्हा एकूण पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात 12,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम शेतकऱ्यांना बियाणे, खत, कीटकनाशके आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास मदत करते. 8व्या हप्त्याची अपेक्षित तारीख आणि वेळापत्रक बघूया. सध्या राज्यातील लाखो शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे. सरकारी यंत्रणेकडून अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता डिसेंबर 2025 या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतावरून असे दिसून येते की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही रक्कम वितरित केली जाऊ शकते. अधिक तपशीलवार सांगायचे झाल्यास 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत कोणत्याही दिवशी हा आर्थिक हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. काही प्रशासकीय कारणामुळे किंवा तांत्रिक प्रक्रियेत विलंब झाल्यास डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत देखील हा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. तथापि हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की ही तारीख केवळ अंदाजावर आधारित असून अंतिम आणि अधिकृत घोषणा सरकारकडून येणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता केवळ सरकारी वाहिन्यांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याने पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे, कारण नमो शेतकरी योजना हीच पीएम किसान योजनेच्या माहितीच्या आधारे कार्यान्वित केली जाते. म्हणजे जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच राज्य योजनेचा लाभ स्वयंचलितपणे मिळतो. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. आधार आधारित ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होतो. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी योग्यरित्या जोडलेले असणे गरजेचे आहे, जेणेकरून आर्थिक व्यवहार सहजपणे होऊ शकतील. चौथ्या क्रमांकाची अट म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदी व्यवस्थित अपडेट केलेल्या आणि सरकारी डेटाबेसशी जोडलेल्या असणे आवश्यक आहे. राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या अलीकडील माहितीनुसार या 8व्या हप्त्यासाठी अंदाजे 90 लाख किंवा त्याहून अधिक शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे. ही संख्या राज्यातील शेती क्षेत्राच्या विस्तृततेला दर्शवते आणि किती मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा मिळत आहे हे स्पष्ट करते. काही तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांची नावे पीएम किसान यादीतून तात्पुरती काढली गेली असली तरीही राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की तांत्रिक त्रुटीमुळे अयोग्यरित्या वगळलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा सखोल अभ्यास करून योग्य कार्यवाही केली जात आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना असे वाटते की त्यांचे नाव चुकून वगळले गेले आहे त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेली यंत्रणा सर्व पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी कार्यरत आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचे नाव यादीत नसेल तर त्याने जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदावी. हप्त्याची स्थिती तपासण्याची पद्धत. आपला आर्थिक हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोपी आणि प्रभावी पद्धत उपलब्ध आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. वेबसाईटवर लाभार्थी स्थिती असा विभाग उपलब्ध आहे जिथे शेतकरी आपली सध्याची स्थिती पाहू शकतात. आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून लॉग इन केल्यानंतर सर्व हप्त्यांची संपूर्ण माहिती पाहता येते. या पोर्टलवर शेतकऱ्याला कोणकोणते हप्ते मिळाले आहेत, कोणता हप्ता प्रलंबित आहे, तसेच पुढील हप्ता कधी अपेक्षित आहे अशी सविस्तर माहिती उपलब्ध असते. नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या डेटावर आधारित असल्यामुळे दोन्ही योजनांची संयुक्त माहिती एकाच ठिकाणी पाहता येते. जर स्थिती तपासताना काही समस्या असल्यास किंवा माहिती स्पष्ट नसल्यास शेतकरी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन देखील स्थिती तपासता येते. नमो शेतकरी योजनेचा राज्यातील शेतकरी
समाजावर झालेला परिणाम लक्षणीय आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चाचा काही भाग भागवण्यासाठी नियमित आर्थिक सहाय्य मिळत आहे। विशेषतः लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांचे जमिनीचे क्षेत्र कमी आहे आणि उत्पन्नाचे साधन मर्यादित आहे, त्यांच्यासाठी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरत आहे। बियाणे खरेदी, खतांची व्यवस्था, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत गरजा भागवण्यास या योजनेतून मदत होत आहे। तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची क्षमता वाढत आहे। आर्थिक सहाय्यामुळे शेतकरी आधुनिक शेती साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतात, सुधारित बियाणे वापरू शकतात आणि शेतीची उत्पादकता वाढवू शकतात। याशिवाय योजनेचा थेट लाभ डीबीटी पद्धतीमुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्क वेळेवर आणि पारदर्शकपणे मिळत आहे। हे शेतकऱ्यांना सरकारी योजनांविषयी आत्मविश्वास देते। शेतकऱ्यांनी योजनेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सावधगिरीचे उपाय घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम, कोणत्याही अफवा आणि अप्रामाणिक माहितीवर विश्वास ठेवू नये। सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर पसरवणाऱ्या तारखा आणि रकमाबद्दलच्या संदेशांवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी केवळ अधिकृत सरकारी वेबसाईट तसेच किंवा दूरदर्शनवरील घोषणांवर विश्वास ठेवावा। अशा अफवांमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होतो आणि शेतकऱ्यांमध्ये चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात। दुसरी म्हणजे कोणीही तुमच्याकडे फोनवर संपर्क साधून योजनेच्या नावाने पैसे मागितल्यास किंवा आधार तपशील, बँक खाते क्रमांक किंवा OTP विचारल्यास सावध व्हा। अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने शेतकऱ्यांनी आपली वैयक्तिक माहिती कोणासोबतही सामायिक करू नये। सरकारी यंत्रणा कधीही फोनवर किंवा मेसेजद्वारे अशा संवेदनशील माहितीची मागणी करत नाही। तिसरे म्हणजे नियमितपणे आपले बँक खाते तपासत राहा आणि योजनेशी संबंधित कोणत्याही व्यवहाराची नोंद ठेवा। योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे ही जवळ ठेवणे गरजेचे आहे। आधार कार्डतील माहिती जसे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी अचूक आणि नवीनतम असणे आवश्यक आहे। जर आधार कार्डमध्ये कोणताही बदल आवश्यक असेल तर त्याची दुरुस्ती जवळच्या आधार केंद्रावर जाऊन लगेच करावे। तसेच बँक खात्यातील तपशील आधार कार्डशी जुळत असल्याची खात्री करावी। खाते नंबर, IFSC कोड आणि बँकेचे नाव यांसारखी माहिती चुकीची असल्यास पैसे हस्तांतरणात अडथळा निर्माण होतो। जमिनीच्या नोंदी देखील अद्ययावत ठेवाव्यात। 7/12 उतारा, 8 उतारा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे नियमितपणे तपासावेत। जर जमिनीच्या मालकीमध्ये काही बदल झाला असेल तर तो तलाठी कार्यालयात नोंदवावा। इलेक्ट्रॉनिक KYC नियमितपणे अपडेट करणे देखील आवश्यक आहे, कारण काही वर्षांनी ती पुन्हा करावी लागते। या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास योजनेचा लाभ घेण्यात कोणताही अडथळा येणार नाही आणि प्रत्येक हप्ता वेळेवर खात्यात जमा होईल। नमो शेतकरी योजना हा महाराष्ट्र सरकारचा शेतकरी कल्याणासाठी घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास मदत करते। 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि तो डिसेंबर 2025 मध्ये मिळण्याची शक्यता प्रबळ आहे। शेतकरी बांधवांनी धीर धरावा आणि अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी। सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार सीडिंग, इलेक्ट्रॉनिक्स KYC, बँक खात्यात लिंक आणि जमीन नोंदी यांची पडताळणी करावी, जेणेकरून हप्ता मिळण्यात कोणताही अडथळा येणार नाही। नियमितपणे PM किसान पोर्टलवर आपली स्थिती तपासत राहा आणि कोणत्याही समस्येची लगेच तक्रार करा। योजनेचा उद्देश शेतकरी सबलीकरण आणि कृषी विकास हा असल्याने सर्व शेतकऱ्यांनी याचा योग्य लाभ घ्यावा। शेती हा आपल्या देशाचा आणि राज्याचा कणा आहे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणारे सहाय्य त्यांच्या कष्टांना योग्य मान्यता देते। तुम्हाला जर अजून अशाच शेतकरी योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। धन्यवाद।